फिर्यादी अश्विनी शामराव भोसले, राहणार प्लॉट नंबर 54, पाटील नगर, विजापूर रोड, सैफुल, सोलापूर या दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या खाजगी कामाकरिता बाहेर गेल्या असता त्यानंतर काही दिवसांनी त्या आपल्या वरील नमूद पत्त्यावरील घरी परत आल्या। त्यावेळी बेडरूममधील कपाटातील 6 नग सोन्याच्या बांगड्या, वजन सुमारे 120 ग्रॅम व रोख रक्कम रुपये 35,000 असा एकूण रुपये 6,35,000 रुपये किमतीचे ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले। सदर घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे फिर्याद दिली होती। तसेच पाटील नगर येथील अन्य एका घटनेत फिर्यादी सूरज गणपतराव पाटील, राहणार 347/1 समर्थ बंगला, सवेरा नगर, गोविंद मेडिकलच्या मागे, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर सध्या राहणार पुणे यांचे वडील हे मुलास व सुनेस भेटण्याकरिता दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता पुणे येथे घर बंद करून गेले। ते दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता परत सोलापूर येथील घरी आले। तेव्हा घरातील लोखंडी कपाट उचकटून एक सोन्याची पिळ्याची अंगठी, चांदीचे पैंजण, शिक्के व रोख रक्कम असा एकूण 32,000 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला होता। सदर घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे फिर्याद दिली होती। सदर गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी सूचना दिल्या। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे जुना विजापूर नाका, कंबर तलाव परिसरात सापळा लावून मोहन दौलतराव मुंडे, राहणार क्रांतीनगर, अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांना ताब्यात घेतले। त्यावेळी दुसऱ्या साथीदाराचे नाव सोहेल जलील शेख, वय 20 वर्षे, राहणार करबला वेस, दमगानपुरा, अंबेजोगाई, जिल्हा बीड। सदर दोन्ही इसमांकडे कौशल्याने तपास केला असता त्या दोघांनी दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर शहरात येऊन रात्रीच्या वेळी विजापूर रोड, सैफुल परिसरातील सूरज गणपतराव पाटील व अश्विनी शामराव भोसले यांची घरे दाखवून त्या ठिकाणी दोन्ही घराचे कुलुपे लोखंडी कठावणीने तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची कबुली दिली। नमूद दोन्ही आरोपीकडून पथकाने चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम एकूण मालमत्ता किंमत 6,36,200 जप्त करून 2 गुन्हे शहर गुन्हे शाखेकडून उघडकीस आणण्यात आले।